यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा। जे नव्हते तरी त्यांना समजल सेकंड पार्ट, पण मी बेसिक घेईल का आपण वेदी पाहिली होती. काय पाहिली होती? वेदी. आणि वेदी कुणी निर्माण करायला लावली होती? देवानी. कुणी निर्माण करायला लावली होती? देवानी मोशेला सांगितलं का कशा कशा प्रकारची वेदी असावी. आपण ते डीप मध्ये घेतलं का वेदी कशी असली पाहिजे, तिची साईज कसली पाहिजे, कोणतं लाकूड वापरलं पाहिजे, हे सर्व आपण पाहिलंय. पण वेदी प्रभूंनी कशासाठी निर्माण केली होती? त्याच्याद्वारे मनुष्य आपली स्तुती आराधना प्रभूकडे पाठवण्यासाठी. वेदीद्वारे जेही स्तुती आराधना माणसाला प्रभूला द्यायची ती कशाद्वारे द्यायचा? तो वेदीद्वारे. कशाद्वारे? वेदीद्वारे. जेही त्याला अर्पण द्यायचं, अर्पण ज्यावेळेस कोणाला प्रभूंनी ब्लेस केलं, काही घडलं, तो अर्पण द्यायचा म्हणजे प्रभूचे आभार मानायचा. कशाद्वारे? वेदीद्वारे. वेदीवर अर्पण टाकायचं आणि ते अर्पण परमेश्वर मान्य करायचा. किंवा एखाद्या व्यक्तीने पाप केलं, त्याला पापापासून सुटका पाहिजे, मोकळीकता पाहिजे. मग कशाद्वारे तो मोकळीकता मिळवायचा? वेदीद्वारे. वेदीवर अर्पण द्यायचा, त्या अर्पण परमेश्वर मान्य करायचा आणि त्याच्या पापापासून मोकळीकता व्हायची. म्हणजे वेदी ही खूप महत्वाची होती. वेदीद्वारे मनुष्य स्तुती आराधना करू शकत होता देवाची अर्पण देऊन. त्याच प्रकारे तो आपल्या शापांचीही क्षमा त्या वेदीद्वारे तो मिळू शकत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत आपण घेतलं होतं. मी पुन्हा ते घेणार नाही, पण फक्त मला बेसिक क्लिअर करायचं होतं की वेदी कशासाठी आहे? पापांची क्षमा मिळवण्यासाठी, प्रभूचे आभार मानण्यासाठी किंवा प्रभूची स्तुती करण्यासाठी. समजतं इथपर्यंत? वेदी या कारणास्तव प्रभूंनी निर्माण केली का मनुष्य आणि परमेश्वर हा नेहमी जवळ असावा, त्यांच्यामध्ये विभक्तपणा येऊ नये. वेदीद्वारे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये समेट व्हायचा. वेदीद्वारे मनुष्यामध्ये आणि प्रभूमध्ये समेट व्हायचा. का? कारण जास्त तो पाप करायचा. पाप केल्यानंतर तो देवाच्या समक्षामध्ये राहू शकतो का? नाही. पाप केलं म्हणजे त्याचे मार्ग वेगळे झाले, पण तो पुन्हा जवळ यावा, म्हणून त्याला काय द्यावं लागायचं? अर्पण. काय द्यावं लागायचं? अर्पण. आणि अर्पण कशावर द्यायचे? वेदीवर. कशावर द्यायचे? वेदीवर. म्हणजे वेदी मनुष्य आणि प्रभूचा समेट करते. वेदी मनुष्य आणि परमेश्वराचा समेट करते. समजतं या ठिकाणी? समजतं इथपर्यंत? मग प्रभूंनी वेदी कशासाठी निर्माण केली होती? समेट करण्यासाठी. कशासाठी? समेट. किंवा मनुष्यामध्ये आणि देवामध्ये जवळीक असावी, त्यांच्यामध्ये विभक्तपणा येऊ नये, म्हणून प्रभूंनी या ठिकाणी वेदी निर्माण केली होती. पण बायबल सांगतं का जर आपण पुढचे अध्याय वाचले, पुढच्या पुस्तकांमध्ये आपण गेलो, तर प्रभू म्हणतो का मी ही वेदी नाकारतो. परमेश्वर म्हणतो मी ही वेदी नाकारतो आणि त्यावरचं अर्पणही मी स्वीकारत नाही. जी वेदी प्रभूंनी निर्माण केली मनुष्याच्या जवळ असावं म्हणून, परमेश्वर स्वतः म्हणतो का ती वेदी मी नाकारत आहे, त्याच्यावरचं अर्पणही मी नाकारत आहे, असं बायबलमध्ये लिहिलंय. जर आपण यिर्मया 6 अध्याय 20 वचन आपण बघतोय की वेदी कुणी निर्माण करायला लावली होती? देवाने. कुणी? देवाने. देवाने वेदी निर्माण करायला लावली होती. पण तोच परमेश्वर म्हणतो की मी वेदीवरचं अर्पण आणि वेदी नाकारत आहे, असं वचन आहे. जर आपण या ठिकाणी यिर्मया 6 अध्याय आणि 20 वचन वाचत आपल्याला दिसल. आपण हे वचन बघू या ठिकाणी. प्लीज लक्ष द्या. शेबा येथून धूप व दूर देशातून उत्तम दालचिनी माझ्याकडे कशासाठी येतात? तुमची होमार्पणे मला अंगीकारण्याजोगी नाहीत, तुमचे यज्ञही मला गोड वाटत नाहीत. ओके. प्रभू काय म्हणतो? तुमचं यज्ञ मला गोड वाटत नाही. म्हणजे जेही तुम्ही अर्पण देता ते अर्पण मी मान्य करत नाही. कोण म्हणते असं? परमेश्वर या ठिकाणी स्पष्ट भाषेमध्ये वापरतोय का ज्याही प्रकारचं अर्पण तुम्ही मला देता, होम अर्पण देता, ते अर्पण मी मान्य करत नाही, असा शब्द प्रभूंनी वापरलेला आहे. का मी वेदीवरचं अर्पण मान्य करत नाही. अर्पण नाकारलं प्रभूंनी, नाकारलं. या ठिकाणी रेफरन्स भेटला सर्वांना. स्पष्ट शब्दामध्ये वापरतो का तुम्ही ज्याही प्रकारचं अर्पण देता, होम अर्पण करता, ते मला गोड लागत नाही, मी ते मान्य करत नाही. पुढचं एक वचन घेऊ. तो वेदी नाकारतो. विलाप गीत यिर्मयानंतरच आहे. विलाप गीत 2 अध्याय 7 वचन. प्रभूने आपल्या वेदीचा त्याग केला आहे. ओके. काय शब्द वापरलाय? प्रभूंनी आपल्या वेदीचा त्याग केला आहे. प्रभूंनी आपल्या वेदीचा त्याग केला आहे. म्हणजे अर्पणही प्रभू मान्य करत नाही आणि वेदीही तो त्याग करत आहे. प्रेज द लॉर्ड.
समजतं या ठिकाणी? येस, आपण बघतो या ठिकाणी की जी वेदी प्रभूनी बनवली होती, जी वेदीनी ज्या वेदीद्वारे पण मनुष्याचा आणि प्रभूचा समेट व्हायचा, परमेश्वर म्हणतो की त्या वेदीचं अर्पण मला आवडत नाही आणि ती वेदी पण मी नाकारतो, ती वेदी पण मी नाकारतोय, असे स्पष्ट शब्द प्रभूनी उच्चारलेले आहे. वेदीवरचं अर्पणही नको आणि वेदीही मला नको, दोन्हींचाही मी नाकार करत आहे. अजून एक रेफरन्स पॉईंट घेऊ आपण, इस्केल 6वा अध्याय. मी सगळे रेफरन्स तुम्हाला देतोय जेणेकरून तुम्हाला डीपली कळावं का वचनाचे रेफरन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणालाही कन्व्हिन्स करू शकता. हे वचन त्याच्या समोर ठेवून त्याच्या मनात जेही प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. इस्केल 6वा अध्याय 3, 4 आणि 5 वचन. प्लीज केअरफुली ऐका आता हे वचन. आणि म्हण, इस्रायलाच्या पर्वतांनो, तुम्ही प्रभू परमेश्वर याचे वचन ऐका. हा, परमेश्वर कोणासंगती बोलतोय? इस्रायल. प्रभूने भविष्यवादी पाठवला, कोण? इजकेल. आणि तो म्हणला जा पर्वताशी बोल. कोणासंगती? पर्वतांशी. काय शब्द रचना आहे? परत ऐका. आणि म्हण, इस्रायलाच्या पर्वतांनो. कोणासंगती बोलतोय? पर्वतांनो. पर्वतासंगती. कोणासंगती? पर्वतांसो. का पर्वतासंगती बोलतो? बायबल सांगतं जुन्या करारामध्ये ज्याही ठिकाणी ते वेदी वगैरे बांधायचे ती वेदी उंच स्थानावर असायची. देवाची वेदी कुठं असायची? उंच स्थानावर. आणि म्हणून तो डोंगरासंगती नाही बोलत, पण डोंगरावर जी वेदी आहे, डोंगरावर जी वेदी आहे त्या वेदी बरोबर तो बोलतोय. आगे रीड कर. इस्रायलाच्या पर्वतांनो, तुम्ही प्रभू परमेश्वर याचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर पर्वतास व डोंगरास, नाल्यास व खोऱ्यास असे म्हणतो, पहा, मीच तुम्हावर तरवार आणीन व तुमच्या उंच स्थानांचा नाश करीन आणि तुमच्या वेद्या ओसाड होतील आणि तुमच्या सूर्यमूर्ती फोडल्या जातील आणि मी तुमच्या वदलेल्यास तुमच्या मूर्तीसमोर पाडून टाकीन आणि इस्रायलाच्या संतानांची मडी त्यांच्या मूर्तीसमोर ठेवीन आणि तुमची हाडे तुमच्या वेद्यांच्या सभोवती विकरीन. ओके, भेटला रेफरन्स. स्पष्टपणे शब्द वापरतोय का वेद्या मी फोडून टाकणार, वेद्या मी फोडून टाकणार, वेदीचं अस्तित्व मी राहू देणार नाही. अर्पणाचा पहिलेच प्रभूने त्याग केला. अर्पण पण तो म्हणतो का मला हे अर्पण आवडत नाही, वेदीवरचं अर्पण मला आवडत नाही. आणि ज्या वेदीवर तुम्ही देता ती वेदी मी फोडून टाकणार, ती वेदी मी फोडून टाकणार. असं कोण म्हणतंय? परमेश्वर म्हणतोय. मी मुद्दा म्हणून एवढा रेफरन्स घेतोय कारण पुढचा मेसेज खूप डीप मध्ये आहे. बेस पक्का झाला ना म्हणजे पुढचं वचन खूप चांगल्या प्रकारे कळेल. इथे दिसतंय तुम्हाला अर्पण पण प्रभू मान्य करत नाही आणि वेदीला पूर्णपणे तो त्याग करत आहे. पण असं काय झालं का प्रभू वेदीचा त्याग करतो? असं काय झालं का प्रभूला अर्पण आवडत नाहीये? तेही समजणं गरजेचं आहे. जी वेदी प्रभूने सांगितलं, जे अर्पण प्रभूने सांगितलं, तो स्वतःच म्हणतो की मला अर्पण आवडत नाही, मला वेदी पण आवडत नाही. असं काय झालंय काय की प्रभूला ते आवडत नव्हतं? तर त्याच्या मागे रिझन असं होतं की बायबल सांगतं की प्रभूने त्यांना विधी नियम लावून दिले होते, पण या लोकांमध्ये प्रभूचं भय राहिलेलं नव्हतं. हे लोक पाप करायचे, हे लोक पाप करायचे. प्रभूची इच्छा होती की पाप होईल, पण तुम्ही पापात राहू नये म्हणून या अर्पणाद्वारे तुमचा आणि माझा पुन्हा समेट व्हावा. पण या ठिकाणी या लोकांनी याचा गैरफायदा घेतला, याचा गैरफायदा घेतला. यांच्यात प्रभूचं भय नाही राहिलं. यांना एकच माहिती होतं, पाप केलं का अर्पण द्यायचं आणि क्षमा मागायची. समजतंय? येस. पाप करायचं, पाप बिंदास करायचं, देवाचं भय बाळगायचं नाही. शुद्ध कोण करणार आहे? येस, प्रभूची वेदी, प्रभूची वेदी. कारण त्यांना माहितीये काही पण चुकलं ना, एक अर्पण आणायचं, प्रभूला द्यायचं, प्रभू पण खुश, आपण पण खुश. येस, या प्रकारची थिंकिंग या लोकांची झाली होती. म्हणून प्रभू म्हणतो की तुझं अर्पण मला गोड लागत नाही. का गोड लागत नाही? कारण त्या अर्पणामध्ये समर्पण नाहीये, त्या अर्पणामध्ये समर्पण नाहीये. द्यायचं म्हणून देतात, क्षमा मिळावी म्हणून ते द्यायचंय. प्रभूचं भय व्यक्तिगतरित्या राहिलेलं नाहीये. म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं का तो अर्पणही मान्य करत नाही आणि ती वेदी तो मान्य करत नाही. कारण या लोकांनी पाहिलं का वेदी आपले पाप क्षमा करून देते, मग यायचं वेदीवर अर्पण द्यायचं आणि क्षमा मिळून घ्यायचं. आणि बायबल सांगतं का त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि बहुत वेद्या तयार केल्या. असं लिहिलंय. जर आपण होशे काढलं, होशे 8वा अध्याय 11 वचन, वेद्या बहुपट केल्या आहेत. हा, काय शब्द वापरला? एफ्रेमाईने पाप करण्यासाठी वेद्या बहुतपट केल्या. म्हणजे या ठिकाणी प्रभूने जो त्यांना मार्ग दिला होता सुटकेचा, पापातून वाचण्यासाठी त्यांचा डिसएडव्हान्टेज घेतला, गैरफायदा घेतला आणि त्यांनी बहुत प्रकारच्या वेद्या त्या ठिकाणी बनवून टाकल्या. कशासाठी वेद्या बनवल्या? एकच कारण होतं, पाप करायचं आणि अर्पण देऊन टाकायचं. पाप करायचं आणि अर्पण
देऊन टाकायचं. म्हणून प्रभू म्हणतो का तू बहुतपट वेद्या केलेल्या आहेत. फिर से रीड कर. एफ्राईमाने पाप करण्यासाठी वेद्या बहुतपट केल्या आहेत, म्हणून वेद्या त्याला पाप अशा झाल्या आहेत. हा, वेद्या त्याला कसे झाल्यात? पाप. ज्या वेदीद्वारे तो प्रभूच्या जवळ जात होता, त्याचा समेट होता, प्रभू म्हणतो तीच वेदी आता तुझ्यासाठी पाप झाली. तीच वेदी तुझ्यासाठी पाप झाली. कारण आता तुझं अर्पण आणि आता त्या वेदीवरचं जेही तू टाकशील ते मी मान्य करणार नाही, असं प्रभूनी वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता पुन्हा होशेचं 10वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचू आपण. रीड कर. इस्रायल फोफावलेला द्राक्षवेल आहे, तो आपले फळ देतो. त्याच्या फळाच्या उदंडपणाप्रमाणे त्याने आपल्या वेद्या बहुपट केल्या आहेत. हा, इथं पण रेफरन्स आहेत का त्यांनी आपल्या फळाप्रमाणे वेद्या बहुतपट केलेल्या आहेत. वेद्या बहुतपट केलेल्या आहेत. आगे रीड कर. त्यांनी आपल्या देशाच्या पिकाऊपणाप्रमाणे साजेसे पूजायचे स्तंभ बनवले आहेत. ओके, ना 2 गोष्टी आहेत, वेद्या आणि स्तंभ. वेद्या आणि स्तंभ. वेद्याचं प्रभूचं म्हणणं होतं का वेदी बांधवा, पण स्तंभ यांनी आपल्या मनाने या ठिकाणी बनवलेले आहेत. पण आपला पॉइंट वेदी आहे ना. बायबल सांगतं का वेगवेगळ्या प्रकारच्या वेद्या, म्हणजे त्या काळामध्ये असं होतं की अर्पण वेगवेगळ्या प्रकारचं असायचं. अर्पण वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे तुमची इच्छा असेल जर तुम्ही धान्य उगवता तुम्ही धान्याचं अर्पण देऊ शकता, तुम्ही गहू उगवता गव्हाचं, तांदळाचं, बाजरीचं, म्हणजे जेही प्रकारचं अर्पण तुम्हाला द्यायचं असेल त्या प्रकारची वेगळी वेदी बनवून त्यावर तुम्हाला ते अर्पण तुम्ही देऊ शकता. म्हणून या ठिकाणी ह्या लोकांनी इल्लिगलपणे बहुत वेद्या आपल्यासाठी त्यांनी तयार केल्या होत्या. समजते इथपर्यंत? हा, वेद्या त्यांनी बहुत प्रकारच्या तयार केल्या, पण प्रभूला ती वेदी आणि त्याच्यावरचं अर्पण मान्य नाही. आता आमोस घेऊया आपण वचन. आमोस 4 अध्याय 4 आणि 5 वचन. ओके, रीड कर. बेथेलास अपराध करायला या, गिलगालास येऊन अपराध बहुपट करा. आणि तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि 3 वर्षांनी आपले उपजाचे 10वे भाग आणा. आणि खमीराच्या पिठाने उपकार स्तुतीचे यज्ञ अर्पण करा. आणि खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजून प्रसिद्ध करा. कारण अहो इस्रायलाच्या संतानांनो, हे तुम्हाला आवडते असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ओके, बायबल सांगतं इस्रायल लोकांबद्दल. कोणाबद्दल? इस्रायल लोकांना. त्यांनी शब्द वापरला गिलगालास आणि बेथेलास. हा, गिलगालास आणि बेथेलास. बायबल सांगतं का त्या ठिकाणी खूप मोठी वेदी होती. त्या ठिकाणी खूप मोठी वेदी होती. सगळ्यातून मोठी जी वेदी होती तिकडे होती गिलगालास. बेथेलास आणि गिलगालास. बायबल सांगतं का हे लोक 3 वर्षांनी, हा 3 वर्षांनी काय अर्पण द्यायचे. काय द्यायचे? अर्पण. पुढे जाऊन वेदींवर. बेथेल आणि गिलगालास. कारण ती खूप मोठी वेदी होती. बायबल सांगतं का दर 3 वर्षाला हे लोक जाऊन अर्पण द्यायचे आणि स्वतःच्या मनाचं सांत्वन करायचे का आता आमच्यावर कोणतंही पाप नाही. आता आमच्यावर कोणतंही पाप नाही. का प्रभूच्या नियमाप्रमाणे जे अर्पण पाहिजे ते अर्पण आम्ही आणलंय आणि त्या वेदीवर दिलेलं आहे. प्रभू म्हणतो का अशा केल्याने तुम्ही खुश होता. कोण खुश होतं? तुम्ही. म्हणजे जर मी हे अर्पण देतोय तर मी माझ्या मनाला संतुष्ट करतोय का आता माझ्यावर पापाची सत्ता नाही, माझ्यावर कोणतंही बंधन नाही, कारण मी अर्पण वेदीवर दिलेलं आहे. प्रभू स्पष्टपणे सांगतोय का वेदीवरचं अर्पणही मला नको आणि तुझी वेदीही मी मान्य करत नाही. ते स्वखुशीने देत आहेत, आनंदाने देत आहेत, आनंद करतायत की अर्पण दिलंय, पण ते म्हणतो का मी ते मान्य करत नाही. पुढे आपण वाचूया का प्रभू ते मान्य करत नाही. त्याच्यामध्येच आहे आमोस 5 अध्याय 11 वचन. तुम्ही दिनाला तुडवता. हा, काय शब्द वापरला? तुम्ही दिनाला तुडवता. आणि काय देता? अर्पण. तुम्ही कोणाला तुडवता? दिनाला. तुम्ही गोड अर्पणाचा वीट आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येस. प्रभूला त्या अर्पणाचा वीट आलाय. काय आलाय? वीट आलाय आणि त्याला ती वेदी पण नकोय. पुढे या ठिकाणी लिहिलंय, रीड कर. सेम. तुम्ही दिनाला तुडवता आणि त्याच्यापासून गहू खंड म्हणून काढून घेता. तुम्ही ताशीव दगडांचे तरी तुम्ही त्यात वसणार नाही. ओके, बायबल स्पष्टपणे सांगतं का तो म्हणतो की तुम्ही या ठिकाणी लोकांना ठगवता, लुटता, त्यांच्याकडून अर्पण घेता, त्यांना इल्लिगली त्यांच्याकडून कमवता, मला अर्पण देता, पण लक्षात ठेवा का याच्याद्वारे तुमचं जे स्वप्न आहे चांगल्या घरात राहण्याचं ते पूर्ण होणार नाही.
कारण तुमच्या अर्पणाचा आणि वेदीचा मी स्वीकार करत नाही. नाही. समजतं इथपर्यंत. म्हणून प्रभू काय म्हणतो इस्रायल लोकांना त्याच अध्यायामध्ये लिहिलंय, 5वा अध्याय त्याचं 5वं वचन. परंतु बेथेल शोधू नका. काय शब्द वापरतो प्रभू? बेथेल शोधू नका. काय शब्द वापरतोय? बेथेल शोधू नका. का बेथेल शोधू नका? बेथेलमध्ये काय? पाप. बेथेलमध्ये वेदी आहे. बेथेलमध्ये काय? वेदी. काय आहे? वेदी. वेदी. प्रभू म्हणतो वेदीला शोधू नका. का शोधू नको? कारण वेदी प्रभू फोडणार आहे. कारण झालं असं की वेदी माध्यम होती. वेदी काय होती? माध्यम. कोणाजवळ जाण्याची? प्रभूजवळ. प्रभूजवळ जाण्याची. वेदी माध्यम होती प्रभू जवळ जाण्याची. पण लोकांनी प्रभूला सोडलं आणि वेदीलाच देव बनवून टाकलं. यस. समजतंय का? आता टॉपिक स्टार्ट होतोय या ठिकाणी. प्रभू वेदीचा नाकारतोय. प्रभू वेदी नाकारतोय. का नाकारतो प्रभू वेदीला? याच कारणास्तव का लोक जे होते आता प्रभूचं भय बाळगत नाही. त्यांचं लक्ष कुठे? वेदीकडे. कोणाकडे? वेदीकडे. देवाशी घेणं देणं नाही. प्रभू संगती व्यक्तिगत संपर्क नाही. प्रभू संगती बोलणं नाही. पाप झालं का जायचं, कापायचं, अर्पण टाकायचं, शुद्ध व्हायचं. जे काही आहे कोण आहे? वेदी. वेदी माध्यम होती देवाकडे जाण्याचं. पण लोकांनी वेदीलाच देव बनवून टाकलं. समजतंय का? यस. मी मुद्दामून एवढे रेफरन्स घेतले कशासाठी? एकच कारणास्तव दाखवसाठी का प्रभू वेदी नाकारतोय. का नाकारतो? कारण या लोकांनी वेदीलाच देव बनवून टाकलं. त्याचा देवाचा भय बाळगत नाही. कोणाचा भय बाळगतात? वेदीचं. वेदीचं. कोणाचं? ते वेदीचं. देवाकडे लक्ष लावत नाही. कुठे लक्ष लावतात? वेदीकडे. बेथेलकडे. बेथेलमध्ये वेदी. म्हणून तो म्हणतो का बेथेलकडे लक्ष नको लावू. लक्ष कोणाकडे लावलं पाहिजे होतं? देवाकडे. कोणाकडे? देवाकडे. जसं आपण पाप करू, जसं आपण चुकू, आपण कोणाकडे पाहिलं पाहिजे? देवाकडे. पण ते देवाकडे पाहतात का? ते प्रभूकडे नाही पाहत. ते कोणाकडे पाहतात? वेदीकडे. वेदी म्हणजे बेथेल. गिलगलास या ठिकाणी समजते का मिक्स? बेथेल आणि गिलगलास हे एक सिटी आहे, एक शहर आहे आणि त्याच ठिकाणी खूप मोठं वेदीचं स्थान आहे. म्हणून शब्द वापरलाय, तू बेथेलाच बघू नको, तू गिलगलास बघू नको. का? मी त्यांना नष्ट करल. का तू माझ्याकडे नाही बघत, तू त्यांच्याकडे बघतो. म्हणून तू यांनाच देव केलं, म्हणून मी यांनाच फोडून टाकल. समजतंय का? यस. वेदी माध्यम होतं. वेदी माध्यम होतं कोणाकडे जाण्याचं? देवाकडे. देवाकडे जाण्याचं. त्यांनी प्रभूला केलं बाजूला. प्रभूला केलं बाजूला आणि वेदीलाच देव करून टाक म्हणून टाकलं. म्हणून प्रभू म्हणतो का तिकडं पाहू नको. का पाहू नको? रीड कर पुरा. परंतु बेथेल शोधू नका किंवा गिलगालात जाऊ नका, कारण गिलगाल खचित पाडावपणात जाईल. कशात जाईल? पाडावपणात. म्हणजे मी ते नष्ट करणार आहे. ज्याला तू सगळं काही समजतो ती वेदी राहणार नाही. ती वेदी राहणार नाही. प्रभूची इच्छा होती की तू माझं लेकरू आहे, तू माझ्याकडे पाहावं, तू मला शोधावं. मध्यस्थीला देव बनवायचं. वेदी मध्यस्थ होती. वेदी मध्यस्थ होती. वेदी मध्यस्थ होती पण मध्यस्थलाच यांनी प्रभू बनवून टाकले. म्हणून तो म्हणतो का त्या वेदीचा मी नाश करल आणि प्लीज त्याच्याकडे तू जाऊ नको. हे शब्द आहेत त्याचे. 6वं वचन वाचा. खूप सुंदर शब्द आहेत. परमेश्वराला शोधा म्हणजे तुम्ही वाचा. प्रेज द लॉर्ड. काय शब्द वापरलाय? परमेश्वराला शोधा. वेदीला नाही, बेथेलला नाही, गिलगलास नाही. कोणाला शोधा? परमेश्वराला. आणि कोणाला शोधायचे? वेदीला. समजतं? टॉपिक क्लिअर झाला का? येस. मी फक्त टॉपिक क्लिअर करतोय, पुढे स्टार्ट करायचा मेसेज. समजतं का इथपर्यंत? येस. कॉन्सेप्ट क्लिअर झाला का? येस. ते लोक प्रभूकडे पाहत नव्हते, वेदीकडे पाहतायत. एक्झाम्पल काही वेदी काय? वेदी. ते प्रभूकडे बघत नाही. कुठे बघतात? वेदीकडे. म्हणून प्रभूने वेदी फोडली, जेणेकरून तो म्हणतोय की तुम्ही माझ्याकडे पाहावा, तुम्ही मला शोधावं, जेणेकरून मी तुम्हाला प्रगट होईल, तुम्ही माझे लेकर व्हाल आणि मी तुमचा पिता होईल. पण या लोकांनी माध्यमालाच देव बनवून टाकलं आणि म्हणून प्रभूला वेदीचा राग आला आणि प्रभूनी वेदी फोडून टाकली. कारण बायबल स्पष्टपणे शब्दामध्ये सांगतं का आपला प्रभू ईर्ष्यावान देव आहे. यस, देवाबद्दल असा शब्द वापरलाय. कसा? ईर्ष्यावान. ईर्ष्यावान. का? कारण त्याला स्वतःचा गौरव इतरांना तो द्यायला आवडत नाही. समजतंय? यस. प्रभू आपला गौरव इतरांना देत नाही. म्हणून असा शब्द आहे बायबलमध्ये का आपला परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. का त्याला आपला गौरव इतरांना द्यायला आवडत नाही. खास करून ह्याला कशाला? वेदीला. का तो गौरव प्रभूला त्याला द्यायचा
नाही. म्हणून प्रभूंनी असा निश्चय केला का वेदीचं अर्पण पण नको आणि वेदी पण नको. समजतं इथपर्यंत? येस. झाला टॉपिक क्लिअर का? प्रभूला काय आवडत नाही? वेदी. वेदी आणि वेदीचं अर्पण. का आवडत नाही? कारण वेदीला काय केलं यांनी? देव बनवलं. काय बनवलं? देव बनवलं. म्हणून ज्याही गोष्टी प्रभूचा गौरव चोरतात, ज्याही गोष्टी तुमची नजर देवापासून काढून त्याच्यावर लावतात, ती गोष्ट प्रभूला आवडत नाही. पुन्हा ऐका, ज्याही गोष्टी प्रभूचा गौरव चोरतात आणि ज्याही गोष्टी तुमचं लक्ष देवापासून काढून त्याच्यावर बसवतात, ती गोष्ट प्रभूला आवडत नाही. कळलं का मी काय म्हणतो या ठिकाणी? येस. समजतंय का? येस. काय म्हणलं पुन्हा बोल, सांगा. ज्याही गोष्टी आपलं लक्ष देवापासून बाजूला करतात, त्या गोष्टी प्रभूला आवडत नाही. आणि ज्याही गोष्टी आपलं लक्ष तिकडून काढून भलतीकडे बसवतात किंवा दुसरीकडे विश्वास स्थापित करतात, ती गोष्ट प्रभूला आवडत नाही. आणि जर अशी गोष्ट असेल तर प्रभू म्हणतो का जे मी त्यावेळेस त्या वेदीचा नाश केला, आताही त्या गोष्टींचा मी नाश करणार. समजतंय? हो. प्रभूने काय केलं? त्या वेदीने प्रभूचा गौरव चोरला. तिला प्रभू बनवण्यात आलं म्हणून प्रभूने ती वेदी फोडून टाकली. आजही अशा पुष्कळ गोष्टी आहेत का ज्याच्याद्वारे माणसाचं लक्ष देवाकडे नाही पण भलत्याच गोष्टीमध्ये आलंय. म्हणून प्रभू म्हणतो का त्या गोष्टीचा मी नाश करेल. आणि त्या करण्यावरही समजतंय का? त्यावेळेस वेदी होती पण आता माध्यम बदललेत. पण तेही जसं वेदी प्रभूचा गौरव चोरत होती लोकांच्या चुकीच्या विचारांमुळं, त्याच प्रकारे आजही अशा पुष्कळशा गोष्टी आहेत का ज्याच्याद्वारे लोकांचं लक्ष देवापासून सरकून जे माध्यम आहेत त्याचवर बसलं, ते त्याला नाही पण त्यालाच प्रभू समजतात. समजतंय का? येस. प्रभू आता आजच्या पिरियडमध्ये बोलतोय, आजच्या काळाबद्दल. त्या काळामध्ये वेदी मध्यस्थ होती म्हणून प्रभूने वेदी फोडली. आजच्या काळामध्ये उदाहरण पहिलं, सेवक. कोण? सेवक हा मध्यस्थ आहे. सेवक हा मध्यस्थ आहे. हा शुभवर्तमान सांगतो, हा लोकांची देवासंगती ओळख करून देतो. बरोबर? फर्स्ट पॉइंट घेऊ आपण, सेवक. राइट? लिख सेवक, सिर्फ लिख दे सेवक. थैंक यू जीसस. थोड़ा इधर ही लिख, यहाँ पे सेवक. ओके, बढ़ जा ना. सेवक, फर्स्ट पॉइंट सेवक. का प्रभूने सेवक निर्माण केला त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी, जेणेकरून प्रभूचं वचन लोकांना कळावं, प्रभूचं सामर्थ्य लोकांना कळावं, प्रभूचं प्रेम लोकांना कळावं. म्हणून प्रभूने कोण बनवलं? सेवक. जसं आम्ही आहोत किंवा तुम्ही जी प्रभूची सेवा करता, आपण सर्व कोण आहोत? सेवक. आपण सर्व सेवक आहोत. आपण ज्या कारणास्तव निर्माण केलं ते कारण एकच आहे का जगामधल्या लोकांचा प्रभू बरोबर समेट करण्याचं काम आपलं आहे. प्रार्थनेद्वारे करा, वचन सांगून करा, त्यांच्यामध्ये प्रभूच्या नावाने चिन्ह चमत्कार करून करा. हे काम प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. समजतं इथपर्यंत? आपण कोण आहोत? मध्यस्थ. सेवक कोण असतो? मध्यस्थ. कोण असतो? मध्यस्थ. पण प्रभू म्हणतो झालं असं की आजच्या काळामध्ये लोक मला नाही पण यालाच देव समजू लागले. समजतंय का? कशा प्रकारे? काही लोकांच्या मुखात एकच शब्द असतं, जे सेवक म्हणाल तेच मी करणार, त्याच्या पुढे जाणार नाही. काय शब्द आहेत? यस. पुष्कळदा एखाद्याला विचारलं कोणत्या गोष्टीबद्दल किंवा त्याला काही करायचं असेल, तो म्हणतो जे सेवक सांगाल ना तेच मी करणार, त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. समजतंय का मला काय म्हणायचंय? तुमची नजर कुठं पाहिजे होती? देवाकडे. कोणाकडे? देवाकडे. सेवक माध्यम आहे. सेवक माध्यम आहे. तुमचे शब्द पाहिजे होते का जरी सेवकाकडे तुम्ही विचारणार पण प्रभू तू बोलणार आहे आणि याद्वारे तू मला प्रगट करशील. पण त्याच्या शब्दाद्वारे दिसतं का त्यांनी प्रभूला सोडलं आणि ह्यालाच देव बनवून टाकलं. समजतंय का? यस. हा खूप मोठा गैरसमज आहे किंवा याद्वारे प्रभूचा गौरव चोरला जातो. माणूस प्रभूला सोडतो आणि सेवकाच्याच मागे पळतो. तो म्हणल तीच पूर्व दिशा, त्यांच्या शब्दांच्या पलीकडे मी नाही, हा माझा विश्वासूपण आहे. अरे कसला विश्वासूपण? तू प्रभूला नाकारतोय आणि त्यालाच तू देव बनवतोय आणि तुझ्यामुळं 4 लोकांवर प्रभाव पडतो. समजा मला काही निर्णय घ्यायचा आहे किंवा मला काहीतरी करायचं आहे, पण मी कोणाला विचारतोय?
सेवकाला. आणि त्यांनी मला सांगितलं आणि ते चांगलं घडलं. ते चांगलं घडलं. लोकांना काय माहिती आहे, मी कोणाला विचारलं? सेवकाला. मग उद्या जर त्यांना काय विचारायचं असतं कोणाकडे जातील? कोणाकडे गेलं पाहिजे? देवाकडे. झाली गडबड. नाही, माझा असा विश्वास होता का सेवकाबरोबर देव बोलतो. अरे तुझं अंतःकरण त्याला काय माहित? त्याने तर फक्त एवढंच ऐकलं, मी पाळकाला विचारलं, पाळकाने सांगितलं म्हणून गोष्टी काढल्या. समजतंय का पॉइंट? माझ्या बरोबर हा भाऊ आहे, याला काय माहित माझ्या अंतःकरणात काय विश्वास आहे का सेवकाद्वारे परमेश्वर बोलतो. पण माझ्या मुखातून त्याने एकच शब्द ऐकला, कोणता? सेवकाने सांगितलं, मी तसं केलं, माझं काम 100% झालं. समजतंय का? तुम्ही प्रभूला नाकारलं आणि जी मध्यस्थी होती त्यालाच तुम्ही देव बनवून टाकलं. आणि याद्वारे आज अनेक जो गौरव आहे प्रभूचा तो चोरीला चाललाय. समजतंय का? अनेक लोकांमध्ये वाद पण असतील ना, चर्चचे, तर वाद असे नसतात का प्रभू काय म्हणतो. वाद असे असतात का आमचा पास्टर असं म्हणतो आणि तो म्हणतो नाही आमचा पास्टर असा म्हणतो. समजतंय का? म्हणताना ते असं कधी म्हणत नाही का शास्त्र असं म्हणतं. ते काय म्हणतात? आमचे पास्टर असे म्हणतात. तो म्हणतो नाही आमचे पास्टर असं म्हणतात. याच्यावरून कळतं का दोघंही प्रभूला सोडलंय आणि मध्यस्थच देव बनवून टाकलंय. त्यांचे शब्द काय पाहिजेत? वचन काय सांगतं ते असं नाही बोलत. ते काय बोलतात? आमचे पास्टर, आमचे ब्रदर काय म्हणतात. म्हणजे तू त्या देवाला नाकारतोय, तू यालाच देव बनवून टाकले. याची वाणी ऐकण्यासाठी प्रभूने तुला बोलवलं. कोणाची वाणी? पण या मध्यस्थला देव बनवायचं नाही. समजतंय? यस. या ठिकाणी विश्वास ठेवा, चांगली गोष्ट आहे. प्रार्थना करून घ्या, सर्व करून घ्या, पण देवापेक्षा अधिक ग्रेट स्थान ह्याला द्यायचं नाही. समजतंय का? तो जेही बोलतोय एकदा वाचनातून क्रॉस चेक करा. समजतंय का? तो जेही तुम्हाला सांगतोय, शिकवतोय, बोलतोय, मग हा संदेश का नाही असताना घ्यायचं म्हणून घेऊ नका. एकदा चेक करा का तुमच्या शास्त्रात किंवा तुमचं जे वचन सांगितले ते मॅच होत आहेत का, तरच ते घ्या. नाही सेवक म्हणले, सेवकाचा जास्त भरोसा करायचा नाही. एकदा चेक करून पाहायचं का पवित्र आत्म्या तुझ्यातूनच आहे का, वचनातूनच आहे का, जेणेकरून या ठिकाणी तुम्ही सेवकाला नाही प्रभूला मान द्याल आणि प्रभूला कळल का हा आत्मिकरित्या उन्नती पावलेला आहे, याचा उपयोग करण्यास काही एक हरकत नाही. हा मॅच्युअर्ड झालाय. मॅच्युअर्ड कळतं ना? प्राऊड काय झालं? प्राऊड करण्याची लेवल बदलली. तुमच्या शब्दाद्वारे कळतं का याची स्पिरिच्युअल लेवल किती आहे? समजतंय? म्हणून सेवकाला देव बनवायचं नाही. तो कोण आहे? मध्यस्थ. कोण आहे? मध्यस्थ. स्वतः येशू ख्रिस्त आम्हासाठी मध्यस्थ आहे, पण तो म्हणतो का आब्बा बाप्पा हाक मारण्याचे अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. इतका मोठा परमेश्वर पण स्वतःला साईडला करतो, म्हणतो डायरेक्ट हाक मार. कळतंय का? येशूने काय केलं आपल्यासाठी का स्वतःला बाजूला, आणि तो म्हणतो का तू डायरेक्ट आब्बा बाप्पा म्हणून हाक मार. म्हणजे परमेश्वर किती महान आहे का डायरेक्ट लिंक करतोय. त्याच प्रकारे आपण ह्याला देव समजायचं नाही. जर तुम्ही यालाच देव समजताल तर लक्षात ठेवा का कधी ना कधी नाश पावताल. नेहमी प्रत्येकाला आपलं नीतिमत्व रोज टिकून ठेवावं लागतं. आज हा धार्मिक आहे, आज हा प्रामाणिक आहे, पण जर उद्या याच्यामध्ये कोणतं पाप शिरलं तर लक्षात ठेवा हात जाईल तुम्हाला घेऊन जाईल. कळतंय का? आज हा धार्मिक आहे, आज हा प्रामाणिक आहे, पण उद्या तसा असेल याची गॅरंटी नाही. रोज प्रत्येकाला आपलं नीतिमत्व टिकावं लागतं. समजतंय? म्हणून याला देव समजायचं नाही. हा माध्यम आहे. लिंक नेहमी देवा सांगते का प्रभू तू बोल, तू मला सांग, तू मला शिकव, तू मला उत्तर दे, तू मला घडव. ज्या वेळेस या प्रकारची अंडरस्टँडिंग असेल परमेश्वर तुम्हाला 100% ब्लेस करेल आणि या प्रकारे चुकीच्या द्वारे तुमचा लॉस होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? हो. का याच्याद्वारे परमेश्वराचा गौरव चोरला जातो. हा प्रभूच्या गौरवासाठी आहे, हा प्रभूच्या गौरवासाठी आहे. पण जर तुम्ही यालाच देव बनवताय तर तुम्ही प्रभूचा गौरव चोरताय. समजतंय? ओके. सेकंड पॉईंट घेऊ आपण याच्यामधलाच. मी वेगवेगळे पॉईंट घेतलेत का ज्याच्याद्वारे आपल्याला कळेल का कशा प्रकारे आपण आपली नजर देवाकडून काढून वस्तूवर लावली. सेकंड पॉईंट. ओके. सेकंड पॉईंट आपण घेतोय तेल. तेल कशासाठी यूज करतो आपण? नाही आत्मिकरित्या अभिषेक.
अच्छा, अभिषेक अजून? ओके, आरोग्यासाठी अजून? अभिषेक बरोबर आहे, आरोग्यालाही आपण तेल लावतो. अजून आठवा कशासाठी तेलचा यूज होतो? म्हणजे जगिक वेने नाही, प्रार्थनेमध्ये किंवा ॲज अ स्पिरिच्युअल. घराच्या ओपनिंगला गेले कधी कोणाच्या? तेल लावताना पाहिलं का? हो. काय करतात? शुद्धीकरण. काय करतात? शुद्धीकरण. शुद्धीकरण. इवन कुणी गाडी घेतली, नवीन गाडी, सेवेकडे आले, काय लावतात? तेल. बरोबर, त्याचंही शुद्धीकरण करतात. कोणत्या मुलाचं समर्पण करायचं असेल त्यालाही काय करतात? बरोबर. कळलं का तेलाचा उपयोग? कशासाठी? तेल कशासाठी? आरोग्यासाठी. कशासाठी? आरोग्यासाठी. तेल लावून काय करतात? प्रार्थना. काय करतात? प्रार्थना. बरोबर. एखाद्या घराची ओपनिंग करायची असेल तेल लावून ते शुद्ध करतात. बरोबर. एखाद्याला अभिषेक करायचं काय लावतात? तेल लावतात. बरोबर. एखाद्याला समर्पण करायचं काय लावतात? तेल लावतात. समजलं इथपर्यंत? आणि मग साक्ष पण घडतात. ऐकल्यात का साक्ष? ऐकल्यात साक्ष? तेलाद्वारे परमेश्वर अद्भुत साक्ष करतो असं लोकांच्या मुखातून आपल्याला ऐकायला भेटतं. समजतंय ना? तेल यूज केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? तेल जे आहे यूज केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. किंवा नाही केलं पाहिजे? काही लोक म्हणतात केलं पाहिजे. पण का केलं पाहिजे? काही लोक म्हणतात ते अभिषेकाचं दर्शक आहे, ते अभिषेकाचं दर्शक आहे, ते शुद्धीकरणाचं दर्शक आहे, ते पवित्रतेचं दर्शक आहे, ते आशीर्वादाचं दर्शक आहे. आता मला एक पॉइंट सांगायचा, जुन्या करारामध्ये दर्शक गोष्टी चालायच्या, चांगल्या गोष्टी होत्या, पण प्रत्यक्ष स्वरूपात ख्रिस्त आला तरी तुम्हाला दर्शक कशाला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. कळलं का नाही कळलं? जुना करार होता ना, दर्शक रूपी गोष्टी होत्या, चांगलं होतं, पण अरे प्रत्यक्षात ख्रिस्त आला, प्रत्यक्षात रक्त आलं तरी तुम्हाला दर्शकच पाहिजे का? नाही कळलं अजून पण? कळतं का मी काय म्हणतोय? नाही, तेल याचं दर्शक आहे. यस, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तू जुन्या करारामध्ये का नवीन करारामध्ये आहे? मग तो प्रत्यक्ष स्वरूपात ख्रिस्त आला नाही का? तो प्रत्यक्ष रूपात रक्त सांडलं नाही का? पण तू दर्शकावरच भागवतो अजून. नाही समजलं? समजतंय का हा पॉइंट? आपण म्हणतो नाही ते दर्शक आहे. अरे प्रत्यक्ष स्वरूपात ख्रिस्त आहे, तो तुला नकोय. प्रत्यक्ष स्वरूपात रक्त आहे विश्वासाद्वारे, तेही तुला नको. तुला तेल पाहिजे. समजतंय? तेल एक्सप्लेन करतो. तेल आरोग्यासाठी यूज करतात. लिख फर्स्ट पॉइंट, आरोग्य. कशासाठी? आरोग्य. मग साक्ष काय घडती? मी आता एक्सप्लेन करतो. प्रथम तीच गोष्ट आहे का प्रत्यक्ष स्वरूपात प्रभू आहे, प्रत्यक्ष स्वरूपात रक्त आहे. आता दर्शकाची गरज नाही. तुम्ही जुन्या नियमात नाही, तुम्ही नवीन करारामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. समजतंय? पहिला पॉइंट आपण बघतोय की आरोग्य. पुष्कळ लोक साक्ष देतात की मी प्रार्थना केली, मग तेल लावलं आणि मी झोपलो आणि प्रभूच्या कृपेने मी बरा झालो. काय केली? प्रार्थना. काय केली? मग काय लावलं? तेल. काय लावलं? तेल. आणि मग मला कसं वाटतंय? बरं वाटतं. मला सांगा, तेल कोणाच्या नावाने आशीर्वाद केलंय? प्रभू येशूच्या. बरोबर. प्रार्थना करताना कोणाच्या नावात केली? प्रभू येशूच्या. मग जस्ट प्रार्थना केली, त्या इष्टीने तुला बरं नाही केलं, पण तेल लावल्याबरोबर तू बरा झालास. समजतंय का? शुभमित्रा, या भावानी प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. हे देवा मला बरं कर, माझं खूप दुखतंय. दुखणं अजून वाढत होतं. अरे तेल आहे ना, तेल लाव, मग बरं वाटन तुला. आता येशूच्या नावात प्रार्थना केली, बरं नाही वाटत, पण तेल लावताच त्याला बरं वाटायला लागलं. नाही आता बरं वाटन, आशीर्वादाचं तेल तुला लावलंय. समजतंय का? अरे जिवंत नावाचा तू धावा करतोय, त्यावेळेस तुला बरं वाटत नाही, पण तेल लावल्याबरोबर तुला बरं वाटतं. त्या तेलाला कोणत्या नावात ब्लेस केलंय? प्रभू येशूच्या. मग त्याच नावात जस्ट प्रार्थना केली, मग त्याचा पॉवर गेला का? नाही. आज आपला विश्वास जीवन देवापेक्षा वस्तूमध्ये अडकलाय. म्हणून देव म्हणतो का, वेद्या फोडून टाकल मी, बंद करून टाकन तेल बिल सगळं. का? कारण तू माझ्यापेक्षा तेलाला अधिक महत्व देतोस. समजतंय का? पण बायबलमध्ये सांगितलं असं का वडिलांना बोलवा, तेल लावा, मग प्रार्थना करा. असं सांगितलं बायबलमध्ये का वडिलांना बोलवा, तेल लावा, प्रार्थना करा. ज्याला प्रार्थनाने माहित ना त्यांनी तेल वापरावं.
ज्याला मुख नाहीये, जो ऐकू शकत नाही, त्यांनी तेल वापरावं. ज्याला मुख आहे, ज्याला प्रभू येशू माहिती आहे, त्यांनी डायरेक्ट आशीर्वाद स्वीकारावे. समजतंय का? उदाहरणार्थ याला जीभ नाही. प्रार्थना करू शकल, याला कान पण नाही का वचन माहीत असू शकल, मग मध्यस्थी म्हणून हे तेल लावू शकतो बाबा घरचे लोक, त्यांनाही प्रार्थना येत नाही. पण ज्यांना प्रार्थना येते, ज्यांना प्रभू माहिती, तेही तेल लावत बसलेत. लावा तेल, आशीर्वादाचं तेल आहे. तुमचा विश्वास प्रभूपासून सरकलाय आणि वस्तूत येऊन बस. तेल तेल आणा, तेल तेल लावलं का एकदम मला बरं वाटलं. म्हणून प्रभू म्हणतो का वेद्या मी फोडून टाकणार, कारण तेल माझा गौरव चोरत आहे. समजतंय? आता 3 बॉटल मी मुद्दा म्हणून बनवल्या. तेलमध्ये पण कॅटेगरी आहेत, तेलमध्ये पण कॅटेगरी आहेत. समजा येरुशलेमचं तेल आहे, कुठलं? येरुशलेमचं. आणि हे पुणे बॉम्बेतल्या सिटीचं आहे आणि लोकल पाळकाचं आहे. कोणतं पॉवरफुल आहे? येरुशलेमचं. कारण ते कुठलं आहे? यरूशलेम. स्वतः प्रत्यक्षात प्रभूच्या गावाचं तेल आहे, मग ते अधिक पॉवरफुल आहे. हे खूप मोठे पास्टर आहेत पुणे बॉम्बेचे आणि आपल्या नगरचे लोकल आहेत. याच्यातही कॅटेगरी बनवून टाकली आणि मग लोक येरुशलेमचं तेल घेतात. लय पवित्र आहे आणि पुष्कळ लोकांनी ते जपून पण ठेवलंय. जास्त कोणाला देत नाही, कारण ते अति पॉवरफुल आहे. कधी कधी मध्ये मध्ये ते लावायचं. म्हणजे प्रभूला सोडलं आणि लक्ष कुठे? तेलावर. समजलं का? कॅटेगरी बनवून टाकली. कुठलं आहे? येरुशलेमचं. मला हाच पॉईंट कळत नाही, मी अजून एक पॉईंट घेईल मग एक्सप्लेन करतो. या प्रकारे कॅटेगरी केली, या प्रकारे कॅटेगरी. लक्ष कोणाकडे पाहिजे? देवाकडे. मला सांगा, हे तिन्ही तेल कोणाच्या नावात आशीर्वादित केलेत? प्रभू येशूच्या. मग येरुशलेम मध्ये येशूचं नाव जास्त प्रभावी आहे का? नाही. समजतंय का? येरुशलेम मध्ये प्रार्थना करून आलं म्हणून तो जास्त प्रभावी, पुणे बॉम्बेच्या पाळकाने केलं म्हणून जास्त प्रभावी, आणि नगरचा म्हणून कमी, असं कोण सांगितलं? नावात सामर्थ्य आहे, जागेत नाही. नावात सामर्थ्य आहे, जागेमध्ये नाही. कुठलंही तेल लावा, येशूच्या नावात लावा, तुम्ही ब्लेस व्हाल. पण तेच लावा ज्यांना प्रार्थना येत नाही. ज्यांना येतात प्लीज तेलाच्या मागे जाऊ नका. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तरी पण तेलात रू आडोसा घेतात. कशाला? समजतंय का? डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का नाही, तरी आपण आडोसा कसा घेतोय? अरे ज्या नावात ते ब्लेस करतो ते नाव तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे, अधिकार पण दिला का आब्बा बाप्पा म्हणून हाक मार, पण नको तेलच येऊ द्या. समजतंय का? ही पहिली कॅटेगरी. कोणती? गावाच्या नावाने डिफरंट करतात तेलाला. आता दुसरी अजून एक कॅटेगरी. हा, आता याच्यात पण कॅटेगरी आहेत, याच्यात पण कॅटेगरी आहे. हे 500 रुपयावालं तेल, हे 250 वालं, आणि फुकट भेटतात, फुकट वाटवते तिथं. समजतंय का? मग कोणतं अधिक पॉवरफुल? 500 वाले. 500 वालं. कोणतं? 500 रुपयाचं तेल आहे, साधं तेल नाही. आपला विश्वास त्या किमतीवर अडकतो, कारण जर 500 रुपये किंमत आहे तर काही ना काही या तेलामध्ये नक्कीच आहे. फुकट भेटतायत. मला सांगा, 500 असू द्या, 250 असू द्या, फ्री असू द्या, कोणाच्या नावात ब्लेस केलंय? प्रभू येशूच्या. समजतंय का? हा, तेलाची किंमत वर खाली यासाठी असेल का क्वालिटी वेगवेगळी असेल तेलाची, पण पॉवर सारखा असणार. समजतंय का? किंमत असू द्या वेगळी, पण हा गैरसमज उत्पन्न होऊ देऊ नका का पॉवर वेगवेगळा आहे. पॉवर एकाच नावाने येतो, येशू नावाने, त्याच नावाने प्रत्येक तेल ब्लेस केलंय. किंमत कोणती असू द्या, तेल कार्य करणारच. समजतंय का? पण कोणासाठी? ज्यांना प्रार्थना येत नाही. समजतं? ओके. अजून एक कॅटेगरी मार्केटमध्ये, ती सांगतो तुम्हाला. तेलच आहे. काय? तेल. हे विशेष तेल आहे. या तेलावर 40 दिवस कंटिन्यू स्प्रे केलेली. किती दिवस? 40 दिवस. या तेलावर स्पेशल तेल 7 दिवस वर प्रेयर केलेली आहे, आणि एकदाच प्रेयर केली त्यांनी. प्रभू शिवाय आशीर्वाद येतो. कोणतं पॉवरफुल आहे? 40 दिवसाचं. समजतंय का? अशा प्रकारे आपलं लक्ष देवापासून भटकून गेलं आणि आपलं लक्ष 40 दिवसाकडे, 7 दिवसाकडे पोहोचतं. अरे नावात सामर्थ्य, किती दिवस प्रार्थना करतो त्याला महत्व नाही. प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वादित बोलला, ते आशीर्वादित झालंय. पण आज अशा प्रकारे लोक तेल विकतायत आणि घेणारे पण भरपूर आहेत. समजतंय का? म्हणून ते म्हणतो मी वेदी फोडून टाकणार. का? कारण त्यांची नजर माझ्यापासून सरकली आणि ते इकडेच लक्ष लावू नये. म्हणून लोकांच्या लाईफमध्ये कार्य घडत नाही. आपण त्या तेलाचं मिसअंडरस्टँडिंग करतो. समजतंय? प्रभू म्हणला मागा म्हणजे मिळेल. मागा म्हणजे मिळेल. कंसामध्ये लिहिलंय का तेल लावून मागायचं? नाही. हा आजारी, हा आजारी, मला आरोग्य मागायचंय. मी म्हणलं प्रभू येशूच्या नावात बरा हो,
तेल म्हणणार का थांब मला लावलं नाही, लावल्याशिवाय आरोग्य भेटणार नाही? नाही. होईल का तसं? नाही. येस, आपण प्रार्थना करतो, एखादे पास्टर नगरला येतात, 1000 लोकांसाठी प्रार्थना करतात, प्रत्येकाने तेल लावतात का? नाही लावत. प्रत्येकाने तेल लावत नाही, तरी लोक बरे होतात की नाही? तेल म्हणणार का माझ्या बिना तो आरोग्य देऊ शकत नाही? अरे प्रत्यक्ष स्वरूपात ते नाव आपल्याकडे आहे, त्याचं रक्त आपल्याकडे आहे, ते नाव जे सर्वात श्रेष्ठ आहे, जर ते तुम्हाला बरं करू शकतं तर मग तेलाकडून काय नडले तुमचं? पण आपण आहे ना, आपण जे जुना इतिहास होता ना, जिथून आपण आलो, वस्तूमध्ये विश्वास, जागेमध्ये विश्वास, त्याच विश्वासाकडे हळूहळू आपण पुन्हा वळतोय. समजतंय का? समजतंय? तेलाचं एखाद्या घरी गेलो आपण, घर ब्लेस करायचं, तेल लावा तेल लावा, तेल नाही आणलं का? थांबा तेल आणा, तसं जाऊ नका. अरे तेलाला नाव, ज्या नावाने मी प्रे करणार आहे ते नाव माझ्याकडे आहे, त्या नावाने मी घर ब्लेस करतो ना, पण तसं ब्लेस करू देत नाही. समर्पण करायचं, थांबा तेलाची बाटली आणा. अरे ते नाव तुझ्या मुखात आहे, ते सर्वश्रेष्ठ नाव आहे. तू डायरेक्ट ते घर, त्या लेकराला तू ब्लेस करू शकतो. तेलापासून काय अडलंय? पण आपला विश्वास प्रभूपासून दूर गेला, आपला विश्वास आपल्यामध्ये असणाऱ्या वचनापासून दूर गेला आणि आपला विश्वास वस्तूमध्ये बसला. तेल आहे तर सगळे तेल, नाही तर थांबतात. लिटरली प्रेयरला थांबतात, नाही थांबा तेल येऊ द्या. ते म्हणतो की तुम्हाला सोडलं आणि वस्तूलाच तू अधिक श्रेष्ठ मानू लागला. समजतंय का? पाहता का असं प्रॅक्टिकली? येस, लोकांमध्ये असं आहे का तेल नसेल तर ते थांबतात, नाही तेल येऊ द्या. अरे कशाला तेल येऊ द्या? तुझ्याकडे प्रभूचं नाव आहे, तेच नाव पुष्कळ आहे, त्याच नावाने तेल आशीर्वाद झालंय, मग तू कसला वेट करतोय? येस, समजतं इथपर्यंत? म्हणून हे माध्यम होतं. तेल हे काय होतं? माध्यम यासाठी बनवलं होतं का पुष्कळ लोक प्रार्थनेला येऊ शकत नाही, ते बेडवर झोपून आहेत किंवा लांब राहतात, त्यांना माहीत नाहीये, मग त्यांच्यापर्यंत आरोग्य कसं पोहोचवायचं, एक माध्यम प्रभूने बनवलं. का प्रार्थना करा तेलावर, किंवा फडकं कापड पण होते जुन्या तिथे लिहिलंय का पेत्रावरून ते कापड वगैरे फिरवायचे आणि कापड लोकांना जाऊन लावायचे. हे माध्यम होते. काय होते? माध्यम. तेल किंवा कापड हे माध्यम होतं, पण या माध्यमालाच आपण अधिक स्थान दिलंय देवापेक्षा. हे नसेल तर प्रार्थना होत नाही. 5 मिनिटं थांबण्यात येतं, ते मागवण्यात येतं आणि मग त्या ठिकाणी कार्य घडलं जातं. आणि आपण म्हणतो साक्ष पण घडली, देवानी कार्य केलंय. समजतंय का या ठिकाणी? तेलाबरोबरच आपण फडकही लिहू शकतो. असं आहेत का पुष्कळ रुमाल देतात. काय देतात? रुमाल नाही. पण आज पुष्कळ लोक ते कापड 24 तास आपल्याकडे ठेवतात, जेणेकरून मी 24 तास सुखरूप राहणार, कोणती विपत्ती माझ्यावर येणार नाही. जीवन देवाचं संरक्षण तू सोडलं, त्याचं कुंपण तू सोडलं आणि तुझी नजर कशावर आहे? रुमालावर, कापड्यावर. प्रभू म्हणतो का माध्यमालाच तू देव बनवून टाकतो. समजतं का या ठिकाणी? तेलाचंही असंच आहे आणि फडक्याचं पण असंच आहे. रुमाल असतील का? प्रार्थना करा. बघा चांगलंय, मी नाही म्हणत का ते वाईट आहे, पण त्याला देव बनवायचं नाही. त्याला देव बनवायचं नाही. ते माध्यम आहे, ते माध्यमच राहू द्या, त्याला देव बनवायचं नाही. साक्ष ऐकायला मिळतील, पण त्या साक्षाला आत्म्यात करेक्ट करायचं. आणि असं करता तसं झालं नाही, तसं नाही झालं, देवाच्या नावामुळं झालं. समजतंय? तेलाचं आणि फाडक्याचं. समजतं इथपर्यंत का? माध्यमाला जर तुम्ही देव बनवला तर प्रभूला ही गोष्ट आवडणार नाही. ती गोष्ट यासाठी बनवली का तुझ्यात प्रभूची कृपा विपुल व्हावी, पण तिला तू जर देव बनवतो तर ही प्रभूला गोष्ट कधीच आवडत नाही. समजतंय? ते सगळे या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. कारण प्रभूची इच्छा एकच आहे का तुमचं लक्ष कोणाकडे असावं? तुम्ही कोणाला शोधावं? देवाला. माध्यमाला जर शोधलं तर प्रभूला आवडणार नाही. मग हाच टॉपिक आपण नेक्स्ट आठवडे घेऊया. नाही तर तो काय होईल, शॉर्टकट घ्यावा लागेल, अर्थ राहणार नाही. अब्बा फादर लॉर्ड, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू अब्बा फादर. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद महान परमेश्वरा, तू अत्यंत महान देव आहे अब्बा. लॉर्ड, तुझ्याही मध्यस्थी गोष्टी आमच्या जीवनात आणल्या का ज्याच्याद्वारे आमचा तुझ्याबरोबर समेट व्हावा. तुझी इच्छा आहे का त्या वस्तूंना तू देव वेदीवरचं अर्पण मी स्वीकारलं नाही, मग जी चूक त्यांनी केली ती चूक देवाच असू दे, त्यांना प्रभूची जागा देऊ नको. लॉर्ड, आम्ही विश्वास धरतो का तू आज जेही आम्हाशी बोलला प्रभू, हे आम्हाला कळालंय प्रभू परमेश्वरा. पवित्र आत्मा तू उत्तम शिक्षक आहे. अजूनही जर कोणाच्या मनात काही क्वेश्चन असतील त्याचं उत्तर त्यांना भेटू दे माझ्या प्रभू. लॉर्ड,
एकच इच्छा आहे प्रभू परमेश्वरा का प्रत्येकानं वचनाचं गहन आणि गुपित रहस्य कळावं, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग प्रभू परमेश्वरा ज्या प्रकारे पाऊलची होती प्रभू ती असावी माझ्या परमेश्वरा अब्बा फादर. म्हणून आम्हाला कृपा दे आणि प्रत्येकात तुझा गौरव होते. या ठिकाणी आलेल्या प्रत्येकांना मी प्रभू येशूचा आशीर्वाद देतो लॉर्ड. तुझा पवित्र अभिषेक त्यांच्यामध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या प्रभू, का तुझा आत्मा त्यांच्यामध्ये राहतो माझ्या परमेश्वरा. मी प्रार्थना करतो का प्रत्येकाचं तुझ्या पायापाशी बसणं अधिक वाढल्या जाऊ दे, प्रत्येकांमध्ये वचनाची भूक आणि तहान अजून लागलं जाऊ दे माझ्या प्रभू परमेश्वरा. त्यांच्याशी बोल प्रभू परमेश्वरा, त्यांना गोष्टी प्रगट कर प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाची सेवा सुरू होऊ दे प्रभू परमेश्वरा, जे करतात ती वाढल्या जाऊ दे माझ्या परमेश्वरा आणि प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे अब्बा फादर लॉर्ड. धन्यवाद तू कार्य केल्याबद्दल, धन्यवाद तू प्रत्येकांना ब्लेस केल्याबद्दल. यांच्या आत्मिक वाढीच्या विरोधात प्रत्येक सैतानाचं आडखंड बंधन मी येशूच्या नावात बांधून नाश करतो आणि या प्रत्येकाचे मार्ग मोकळे करतो. आज जेही वचन पेरलं ते उडून जाऊ नये म्हणून तुझी कृपा अनुग्रह त्यांच्यावर मी स्वीकारतो माझ्या परमेश्वरा. आणि येणाऱ्या शनिवारीही तू पुढचा उलगडा आम्हाला प्रगट केला म्हणून तुला धन्यवाद देतो लॉर्ड. सर्व गौरव तुला देतो प्रभू परमेश्वरा. त्याच प्रकारे या प्रत्येक व्यक्तींना प्रत्येक कुटुंबाला मी प्रभूचा आशीर्वाद देतो. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातही तुझ्या कृपेचा हात मी स्वीकारतो. त्याची प्रत्येक मागणी इच्छा तू पूर्ण करत आहेस म्हणून तुझे आभार मानतो लॉर्ड. त्याचे प्रत्येक बंद मार्ग मी मोकळे करतो प्रभू परमेश्वरा. प्रत्येक मनातली इच्छा मी प्रभूच्या सिद्धीच देतो माझ्या प्रभू परमेश्वरा. आणि तू कार्य केलेस म्हणून तुला धन्यवाद देतो लॉर्ड. थँक्यू अब्बा फादर, तू आम्हामध्ये आला. धन्यवाद तू आम्हाशी बोलला माझ्या परमेश्वरा. म्हणून आजच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही सर्व गौरव मान महिमा सन्मान तुला देतो प्रभू परमेश्वरा. आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.